चला तर आपण पंढरपूरला बाय बाय करूया. मग आता माझ्यासोबत चला कोल्हापूरला. आम्ही कोल्हापूरला जायला निघालो गाईज. आणि येस, कोल्हापूर खूप छान सिटी, मला खूप आवडलं ॲक्च्युली तिकडे. तर मग आम्ही कोल्हापूरला गेलो बसस्टॉपला. तर मी ते बसस्टॉपला उतरल्या मस्त आम्ही गरमागरम तिथला आलूवडा पाववडा जो असेल तो मी ट्राय केला तिथं. इट वॉज यम. आणि येस, इथं एक पोस्टर होतं, तिथं दिलेलं आहे कोल्हापूरचा मॅप, कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय आहे, कुठं कुठं स्पॉट्स आहेत. देन मी बुक आवर अकोमोडेशन. मग आम्ही संध्याकाळी जायला आम्ही दर्शनाला निघालो. आम्ही तिथून 2 किलोमीटरचंच असेल काही डिस्टन्स मंदिर बसस्टॉपपासून. तर येस, वी डिड द ऑटो. आणि गाईज, गणपतीच्या फेस्टिवलमध्येच गेलो असल्यामुळे तर आम्हाला तिथे भरपूर गणपतीच पाहायला मिळाले. खूप मोठे मोठे गणपती होते आणि स्वर्स अवेसम, खूप छान लाडक्या बाप्पा बघायला इतकी गर्दी होती, भरपूर गर्दी होती दर्शनाला. आणि कारण की 21 फुटाच्या गणपती आणि त्यांचं डेकोरेशन, माय गॉड, जस्ट अमेझिंग. म्हणजे डोळ्यात भरण्यासारखं होते ते सगळे गणपती बाप्पा जे होते. म्हणजे खूप मोठे मोठे गणपती होते, जे डिझाईन त्यांची खूप युनिक होती. सो आय लाईक दॅट ऑल द थिंग्स. मग आम्ही असं बघता बघता मंदिरापर्यंत पोहोचलो, कारण की तिथपर्यंत गणपतींची ओ माय गॉड वर्दळच होती. मग आम्ही तिथं भरपूर वस्तू आहे. तिथं कोल्हापूरला आपल्याला माहिती आहे कशासाठी फेमस आहे, तर सगळ्या गोष्टी तिथं. तर गाईज, आम्ही इकडे आलेलो आहोत दर्शनाला संध्याकाळी. प्रचंड गर्दी भाविकांची तिकडं. चला तर माझ्यासोबत मंदिरात आज जाऊया. मग एंट्रीज इतकी छान, तिथं राजेशाही वाड्यासारखी. तर गाईजमध्ये तर खूपच छान आहे. तर भरपूर म्हणजे खूप मोठा प्लेस आहे. आणि असं इथं खानावड्यांची पण असतं चौपाटीसारखं ते तुम्हाला दिसेल. तर खूपच अमेझिंग तिथं जे तुम्हाला बघायला मिळतं सगळं ते ऐतिहासिक कालीन रचना, जस्ट अवेसम. येस, तिथं सगळे सेल पण आलेले असतात विकायला. तुम्ही काही शॉपिंग करू शकतात आणि खूप इझी रिजनेबलमध्ये असतात. वी ऑल्सो डिड द शॉपिंग देअर. तुम्ही जेव्हा मंदिरात इकडे प्रवेश करतात ना, तर त्या एक LED लावलेली आहे. तिथं माता राणीचे वेगवेगळे रूप दाखवले आहेत. वेगवेगळ्या फोटोजमध्ये ते त्यांनी क्लिक करून तिथं शो केलेलं आहे. तर खूप अमेझिंग आहे ते. गाईज, मी 2 टाईम माता राणीचं दर्शन केलं. खूप अवेसम होतं, मन तर नाही भरत. जेव्हा तुम्ही दर्शनाच्या बाहेर येतात ना, तर मंदिराचा जो कॅम्पस आहे तितकी जी पॉझिटिव्हिटी आहे, जर तुम्ही 5-10 मिनटं शांत पण बसले ना, तर यू विल फील अमेझिंग. खूप छान वाटेल तुम्हाला तिथं. तर एकदा तरी नक्की व्हिजिट करायला पाहिजे, इतकं छान आहे कोल्हापूर. येस, तिकडे आजूबाजूला खूप सारे स्पॉट आहेत बघण्यासारखे. तर यू मस्ट स्टे देअर अँड यू व्हिजिट देअर. कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे 2 शब्द जवळपास समानार्थीच वाटावेत, की ह्या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकांत गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई तर कधी महालक्ष्मी असा सुद्धा केला जातो. गेली अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक शहरात येत असतात. मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच, पण या मंदिराचा अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिला आहे. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिराच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे, वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे, बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिरसहित 12 ज्योतिर्लिंगही आहेत. त्यामुळे हे मूळ आदिमाया सर्वद्या त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात. महालक्ष्मी जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ इथं असतोच. कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई, हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. तर हे एक 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. इथे बरीच प्राचीन मंदिरे पण आहेत. कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानशा मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस स्वच्छता करून मंदिराला प्रकाशात आणले. वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क 5 कळस आहेत. जुन्या मंदिरातील खांबाला गरुडखांब असं म्हणतात. पुराणानुसार आदिशक्तीची 108 ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच एक करवीर क्षेत्रास विशेष महत्त्व आहे. येथे इच्छापूर्तीसोबतच मन शांतीही मिळते. त्यामुळेच उत्तर काशीपेक्षाही या ठिकाणास महात्म्य आहे, असा भाविकांचा खूप श्रद्धा आहे. श्री महालक्ष्मी व भगवान विष्णूंचे वास्तव्य करवीर भागात असल्याची श्रद्धा आहे. 17व्या शतकात या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असतं. देवीची मूर्ती पश्चिमेमुखी आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे आणि या मंदिरात साखर मिश्र दुधाचा नैवेद्य करून 10 वाजता शेष आरती केली जाते. मंदिराला वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशमय केले जाते. दिवाळीच्या कार्तिक महिन्यांपासून ते पौर्णिमेपर्यंत वेगवेगळे उत्सव इथे साजरे केले जातात. आणि आपल्याला माहिती आहे की दरवर्षी वर्षातून 2दा साजरा होणारा किरणोत्सव हा सोहळा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गाईज, आम्ही जेव्हा मंदिराच्या दर्शन घेऊन बाहेर पडालो, तिथं गणपतीची खूप मोठी मूर्ती होती. म्हणजे लाईक असं वाटतं दगडूपंडितचे जे गणपती आहेत ना, तसंच सेम वातावरण. तिथं गणपतीची आरती झाली, खूप महाभोग लावला गेला होता आणि भरपूर मंडळी तिथं हजर होते. नंतर देवीची आरती झाली. म्हणजे जस्ट अवेसम होतं
होतं ते खूप छान होतं ॲक्च्युली. तिथं सगळ्यांनी आरतीचा आनंद घेतला, प्रसादाचा लाभ पण घेतला. त्यानंतर आम्ही मंदिराची पूर्ण भट्टीमध्ये गेली, मंदिर बघितलं, सगळ्या चारी कोपऱ्यातून आम्ही पाहून आलो. त्यानंतर आम्ही म्हणजे आसपासच तिथं सगळं तुमचा शॉपिंग कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसून जाईल. तर त्याच्यानंतर आम्ही जायचं होतं आम्हाला खायला. तर आम्ही असं भाजीपोळी न खाता आम्ही तिकडे जास्त साऊथ इंडियनच तुम्हाला फूड वगैरे मिळते. तर आम्ही शॉपिंग केल्यानंतर मग आम्ही तिकडे डोसा खाल्ला. मावशीची गप्पा मारत मारत डोसा वगैरे घेतला आम्ही. त्यानंतर माय फ्रेंड वॉन्ट टू ईट पावभाजी, सो वी ऑल्सो ईट द पावभाजी. ऑलमोस्ट मंदिरातच 10 वाजले. त्यानंतर जाता जाता आम्हाला म्हणजे गेटजवळ थालीपीठ होतं. गरमागरम थालीपीठ होतं मस्त. इट वॉज अ वेसम, जस्ट खूप छान होतं ॲक्च्युली. टेस्ट मला खूप आवडली. मग आम्ही ते खाल्ल्यानंतर रूमला गेलो. देन आम्ही नेक्स्ट मॉर्निंगला जायचं होतं आम्हाला तो ज्योतिबाला. मग नाश्ता करून तर जायचं होतं ना. मग आम्ही नेक्स्ट टाईमला आम्ही परत वडापाव खाल्ला, त्याच्यानंतर उत्तप्पा खाल्ला. मग आम्ही बसस्टॉपला गेलो. बसस्टॉपला तिथं लागतं शनीच तिथं ज्योतिबाचं बसस्थानक होतं. तर आम्ही बसमध्ये बसलो आणि देन आम्ही ज्योतिबाला जायला निघालो. जेव्हा तुम्ही तिकडनं जाताना खूप निसर्गरम्य वातावरण आहे, खूप हिरवळ आणि झाडं वेली, म्हणजे खूप छान वाटतं. तो रस्ता खूपच छान आहे प्रवासाला. तुम्ही जेव्हा जाताना खरंच खूप छान आहे तिकडं. तिथून काही वॉकिंग डिस्टन्सवरती तुमचं मंदिर येतं. तर मग तुम्ही जेव्हा मंदिराकडे जाता तर मस्त सकाळी सकाळी मॉर्निंगला फ्रेश सब्जी, व्हेजिटेबल्स तिथं लोक विकायला घेणारे होते. त्यानंतर आम्ही खूप सारे तिकडे गणपती पण पाहिले राव, कारण गणपतीचा सेकंड लास्ट डे होता. तर ते पूजा वगैरे त्यांचं चाललं होतं काहीतरी. आणि म्हणजे प्रत्येक स्टॉपला तुमच्या इथं तुम्हाला गणपती दिसले. मग सगळ्याच गणपती आम्ही पाहून आलो. तर खूप छान झालं ॲक्च्युली आमचं दर्शन. प्रत्येक ठिकाणी आमचं दर्शन झालं गणपती बाप्पाचं. ज्योतिबा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले हिंदू तीर्थक्षेत्र आहे. डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे केदारेश्वरचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक द्विजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. मी तिथं गेल्यावरती सगळा परिसर तुम्हाला गुलाबी करून टाकतो. गाईज, तुम्हाला मी यांची कथा सांगते ज्योतिबा मंदिराविषयी. तर एक संदर्भात अशी कथा आहे की प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असं संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा, चैत्राच्या महिन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा. गाईचे समुद्र सपाटीपासून 330 उंचीवर आहे आणि आतील कोरीवकाम हे प्राचीन आणि त्यामध्ये 400 मूर्ती आहेत. फक्त ज्योतिबायांना फक्त गुलाल चढवतात. ते पूर्ण गुलाबीमय वातावरण तुम्हाला खूप उल्हासित करून टाकतं. अशा प्रकारे मी ज्योतिबाचं दर्शन केलं. बस स्टॉपला गेलो, वेटिंग करत होतो बस पण आणि फायनली. तर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.